नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण आपल्या सूर्यमालेतील ग्रहण पलीकडच्या काही आकर्षक खगोलीय वस्तूंची सखोल माहिती घेणार आहोत. हो. म्हणजे आपल्याला जी काही माहिती मिळाली आहे त्यानुसार आपण उपग्रह, लघुग्रह, धूमकेतू आणि उल्का यांसारख्या गोष्टींवर जास्त लक्ष देणार आहोत. बरोबर. आपण सहसा फक्त ग्रह आणि तारांबद्दल बोलतो, पण सूर्यमालेत या लहान मोठ्या वस्तूंनाही खूप महत्त्व आहे. हो, म्हणजे ग्रहांच्या भव्य दुनियेपलीकडे असलेल्या या लहान पण तितक्याच महत्वाच्या विश्वाचा शोध घेऊया. नक्कीच. चला तर मग या स्रोतांच्या आधारे समजून घेऊया की या वस्तू काय आहेत आणि त्या महत्त्वाच्या का आहेत. चला तर मग आपल्या सगळ्यात जवळच्या खगोलीय सोबत्यापासून सुरुवात करूया. उपग्रह. अर्थात आपल्या पृथ्वीचा उपग्रह चंद्र हे उत्तम उदाहरण आहे. स्रोतांमध्ये एक विलक्षण गोष्ट सांगितली आहे. कोणती? की चंद्राचा स्वतःभोवती फिरण्याचा काळ आणि पृथ्वीभोवती फिरायला लागणारा वेळ दोन्ही 27.3 दिवस आहे. हो. यामुळे आपल्याला नेहमी चंद्राची एकच बाजू दिसते. हे कसं शक्य आहे? हां, खूपच चांगला प्रश्न आहे. आणि नाही, हा योगायोग नाहीये. यामागे एक शास्त्रीय कारण आहे. अच्छा. याला टायडल लॉकिंग म्हणतात. म्हणजे अब्जावधी वर्षांपासून पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे चंद्राचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग हळूहळू कमी होत गेला. ओके. आणि शेवटी तो पृथ्वीभोवतीच्या फिरण्याच्या वेगाशी अगदी जुळला. त्यामुळे तो आता आपली एकच बाजू दाखवत लॉक झाला आहे. वा, म्हणजे ही एक सामान्य खगोलीय घटना आहे. अगदी. सूर्यमालेतील अनेक मोठे उपग्रह त्यांच्या ग्रहांसोबत असेच टायडली लॉक्ड आहेत. आणि स्रोतांनुसार बुध आणि शुक्र वगळता बाकी सगळ्या ग्रहांना उपग्रह आहेत की नाही? बरोबर. काहींना एक, तो गुरुसारख्या ग्रहांना तर जवळपास 100. खूप विविधता आहे यात. खरंच. आता लघुग्रहांकडे वळूया. त्यांना लघुग्रह का म्हणतात? म्हणजे ग्रहांचे छोटे भाऊबंद असं काही? हां. हो, म्हणजे एका अर्थी ते बरोबर आहे. कल्पना अशी आहे की सूर्यमाला जेव्हा बनत होती तेव्हा काही खडक एकत्र येऊन ग्रह बनवू शकले नाहीत. अच्छा. हेच ते लहान खडक ज्यांना आपण लघुग्रह म्हणतो. आणि हे मंगळ आणि गुरुच्या मध्ये एका पट्ट्यात हिरतात. बरोबर. अगदी. या दोन ग्रहांच्या मध्ये या खगोलीय वस्तूंचा एक मोठा पट्टा तयार झाला आहे. आणि हे सगळे सूर्याभोवती फिरतात. आणि बटुग्रह ही एक वेगळी संकल्पना आहे. प्लुटो हे त्याचं उत्तम उदाहरण आहे, नाही का? हो, बरोबर. बटुग्रह म्हणजे सूर्याभोवती फिरणारी पण आकाराने लहान असलेली खगोलीय वस्तू. प्लुटोला तर खूप वेळ लागत असणार सूर्याभोवती फिरायला. हो ना? त्याला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला चक्क 248 वर्ष लागतात. बापरे, 248 वर्ष. आणि स्वतःभोवती फिरायला त्याला 6.38 दिवस लागतात. बरं, आता धूमकेतू. हा विषय मला खूपच रंजक वाटतो. असं म्हणतात की पूर्वीच्या काळी लोक धूमकेतूंना खूप घाबरायचे. त्यांना अशुभ मानलं जायचं. हो, हे खरंय. आणि त्यांचं दिसणंच तसं गूढ असतं. पण विज्ञानाच्या दृष्टीने धूमकेतू म्हणजे धूळ आणि बर्फ यांनी बनलेले गोळे. बर्फ? हो. खगोलशास्त्रज्ञ फ्रेड विपल यांनी तर त्यांना डर्टी स्नोबॉल असं नाव दिलं होतं. म्हणजे मळके बर्फाचे गोळे. डर्टी स्नोबॉल. इंटरेस्टिंग. मग त्यांना ती लांब शेपटी कशी मिळते? इथेच तर खरी गंमत आहे. जेव्हा धूमकेतू सूर्यापासून खूप लांब असतो तेव्हा तो एका ठिपक्यासारखा दिसतो. हो. पण जसा तो सूर्याजवळ येतो, उष्णतेमुळे त्यामधल्या बर्फाचं थेट वायूमध्ये रूपांतर होतं. अच्छा. आणि हे वायू सूर्याच्या विरुद्ध दिशेने फेकले जातात. त्यामुळेच धूमकेतूला लांब पिसाऱ्यासारखी शेपटी दिसते. वा, म्हणजे ती शेपटी म्हणजे वायू आणि धूळ असते. अगदी. स्रोतांमध्ये धूमकेतूंचे 2 प्रकार सांगितले आहेत. हो. पहिला प्रकार आहे दीर्घ मुदतीचे धूमकेतू, म्हणजे ज्यांना सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला 200 वर्षांपेक्षा जास्त वेळ लागतो. ओके, 200 वर्षांपेक्षा जास्त. आणि दुसरा प्रकार आहे अल्प मुदतीचे धूमकेतू. त्यांना 200 वर्षांपेक्षा कमी वेळ लागतो. हां, हॅलेचा धूमकेतू. हे नाव तर खूप ऐकलं आहे. तो याच प्रकारात येतो का? बरोबर. हॅलेचा धूमकेतू हा अल्प मुदतीचा आहे. तो दर 76 वर्षांनी दिसतो. 76 वर्षांनी? म्हणजे तो 1986 साली दिसला होता. हो, आणि त्याआधी 1910 साली दिसला होता. त्याचा केंद्रभाग म्हणजे तो जो मुख्य गोळा आहे तो साधारणपणे 16 किलोमीटर लांब आणि 7.5 किलोमीटर रुंद आहे. आता पुढचा विषय, उल्का आणि अश्नी. म्हणजे तुटणारे तारे. रात्री आकाशात कधीकधी तारा तुटून पडताना दिसतो. त्याला उल्कापात म्हणतात. पण ही घटना नेमकी काय आहे? तो खरंच तारा असतो का? नाही, अजिबात नाही. तो तारा नसतोच.
आपण ज्याला तारा तुटणं म्हणतो ते प्रत्यक्षात लघुग्रहांच्या पट्ट्यातून आलेले लहान लहान शिलाखंड असतात. अच्छा, म्हणजे लघुग्रहांचे तुकडे. हो, जेव्हा हे लहान खडक पृथ्वीच्या वातावरणात घुसतात तेव्हा हवेच्या घर्षणाने ते पेट घेतात आणि पूर्णपणे जळून जातात. ओके. हा जो जळताना दिसणारा तेजस्वी प्रकाश असतो त्यालाच उल्का किंवा मिटिऑर म्हणतात. आणि जर ते पूर्णपणे जळाले नाहीत तर, म्हणजे एखादा मोठा तुकडा असेल तर? हा चांगला मुद्दा आहे. काही वेळेस उल्का पूर्णपणे न जळता पृथ्वीच्या पृष्ठभागावर येऊन पडतात. खरंच? हो, आणि त्यांना अश्नी किंवा मिटिओराइट्स म्हणतात. ही तर खूप आश्चर्याची गोष्ट आहे. आणि आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातल्या बुलढाणा जिल्ह्यातलं लोणार सरोवर. बरोबर. ते अशाच एका अश्नीच्या आघातामुळे तयार झालं आहे, असं स्रोतांमध्ये म्हटलंय. हे अगदी खरं आहे. आणि यावरून हे लक्षात येतं की या खगोलीय घटना फक्त आकाशातच घडत नाहीत. तर त्यांचा पृथ्वीवरही थेट परिणाम होऊ शकतो. अगदी. तर आज आपण उपग्रह, लघुग्रह, बटुग्रह, धूमकेतू आणि उल्का यांबद्दल खूप सविस्तर माहिती घेतली. हो, आणि या चर्चेतून एक महत्वाचा मुद्दा समोर येतो. कोणता? तो म्हणजे धूमकेतू दिसणं किंवा उल्का पडणं यांसारख्या घटनांमागे पूर्णपणे शास्त्रीय कारणं आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल कोणतीही अंधश्रद्धा किंवा भीती बाळगण्याचं काहीच कारण नाही. आपलं विश्व अशा अनेक अद्भुत आणि नैसर्गिक घटनांनी भरलेलं आहे. आजची चर्चा खरंच खूप माहितीपूर्ण होती. असं वाटलं की आपण पृथ्वीवर बसून विश्वातील अनेक रहस्य उलगडली आहेत. हो ना? खरंच खूप छान वाटलं. जाता जाता एक विचार मनात येतोय. बोला ना. आपण ऐकलं की लोणार सरोवर एका अश्नीच्या आघाताने तयार झालं. हो. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की अशाच प्राचीन आघातांच्या आणखी कितीतरी खुणा आपल्या पृथ्वीवर आणि इतर ग्रहांवर असतील, ज्या अजूनही आपल्या नजरेसमोर असूनही आपण त्यांना ओळखू शकलेलो नाही.